नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। लोकसभा निवडणुकीनंतर 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या। त्यापैकी जम्मू काश्मीर आणि झारखंडमध्ये कथित इंडिया आघाडीने यश प्राप्त केले। कथित यासाठी की या दोन्ही राज्यांमध्ये स्थानिक प्रादेशिक पक्षच अधिक प्रभावी होता। इंडिया आघाडीतील इतर पक्षांचे अस्तित्व तुलनेत नाममात्र होते। इतर 3 राज्यांपैकी महाराष्ट्रात इंडिया आघाडीची स्थानिक आवृत्ती म्हणून महाविकास आघाडीने एकत्रित भाजप आघाडीचा सामना केला खरा, परंतु या लढतीत इंडिया आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले। हरियाणा काँग्रेसने आम आदमी पक्षाला खड्यासारखे दूर ठेवले। परिणामी हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास काँग्रेस घालून बसली। त्याचे उड्डे आम आदमी पक्षाने दिल्लीत फेडले, परंतु परिणामात बदल झाला नाही। या दोन्ही राज्यात भाजपने मोठा विजय मिळवला। आता इंडिया आघाडीची पुढची परीक्षा बिहारमध्ये होईल। तिथेही लालूंचा राजद काँग्रेस आणि इतर सहकाऱ्यांना फारशा जागा सोडेल असे वाटत नाही। त्यामुळे तिथेही इंडिया आघाडी वगैरे नसण्याची शक्यता अधिक आहे। एकूणच इंडिया आघाडी म्हणून जे काही कडबोळे तयार झाले आहे त्याचे स्वरूप इतके विस्कळीत आहे की राष्ट्रीय पातळीवर भाजपला पर्याय देण्याचा त्यातून विचारही केला जाऊ शकत नाही। कथित इंडिया आघाडीतील प्रादेशिक पक्ष आपापल्या राज्यात आघाडीतील काँग्रेससह इतर पक्षांना छूटपूट जागा सोडणार। ज्या राज्यांमध्ये काँग्रेस अधिक ताकदवर आहे तिथे काँग्रेस आघाडीतील इतर पक्षांना खिचगणितही धरणार नाही असा एकूण प्रकार आहे। याचा अर्थ विरोधकांनी एकत्र येऊन एक सशक्त पर्याय देण्याचा प्रयोग सध्या तरी फसलेलाच दिसतोय। हा प्रयोग फसल्याचे संकेत हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीच्या निवडणुकीने दिले आहेत। या संकेतांचा अर्थ समजून न घेता सध्या सुरू आहे तसेच पुढेही सुरू राहिले तर लोक स्वतःच कंटाळून भाजपला केव्हा हरवतात याची प्रतीक्षा विरोधकांना करावी लागेल। भाजपला हरवण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करायचे की भाजप हरण्याची प्रतीक्षा करायची, याचा काय तो सोक्षमोक्ष विरोधी पक्षांनी लावायलाच हवा। विरोधी आघाडीतील काही प्रादेशिक पक्षांची त्यांच्या राज्यात चांगलीच ताकद आहे, परंतु असे तुकडे एकत्र करून केंद्रात भाजपला आव्हान देता येणार नाही। केंद्रातील भाजपच्या सत्तेला आव्हान द्यायचे असेल तर या तुकड्यांना सोबत घेणारी एक मध्यवर्ती अशी मोठी राजकीय ताकद उभी राहायला हवी आणि सध्या तरी ही ताकद केवळ काँग्रेसच उभी करू शकतो। परंतु प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन चालायचे की आपली ताकद स्वबळावर वाढवायची, या द्वंद्वातून काँग्रेसची अजूनही सुटका झाली नाही। हरियाणा आणि दिल्लीत काँग्रेसने स्वबळ आजमावून पाहिले आणि त्याचा फटका काँग्रेसला बसला। त्यामुळे सहकारी पक्षांच्या मदतीशिवाय आपण उभे राहू शकत नाही ही भावना काँग्रेसमध्ये अधिक जोर धरू लागली आहे। सहकारी पक्षांना सोबत घ्यायचे म्हणजे त्यांच्या राज्यात ते म्हणतील तसे ऐकायचे असाच अर्थ होतो। तसे करायचे झाल्यास त्या राज्यांमधून आधीच गलित गात्र झालेली काँग्रेस नेस्तनाबूत होण्याची भीती आहे। ज्या राज्यांमध्ये सहकारी पक्षांशिवाय काँग्रेस ठामपणे उभी राहू शकते नेमका त्याच राज्यांमध्ये भाजपची ताकद अति प्रचंड अशी आहे। उत्तरेतील काउबेल्ट मध्ये काँग्रेस भाजपचा सामना करण्याच्या स्थितीत नाही। यावेळी काँग्रेसचे 100 खासदार लोकसभेत निवडून आले तर त्यानंतर काँग्रेसने आक्रमकपणे आपली ताकद वाढवायला हवी होती, परंतु प्रादेशिक पक्षांनी डोळे दाखवताच काँग्रेसने माघार घेतली। एक बाब स्पष्ट आहे की जोपर्यंत काँग्रेस ताकदवर होत नाही तोपर्यंत प्रादेशिक पक्षांनी कितीही कमाल कामगिरी केली तरी दिल्लीचा गड विरोधकांना सर करता येणार नाही। एखाद्या फाटलेल्या पोशाखाला ठिगळ लावले तर ते समजून घेता येईल, परंतु ठिगळांचाच पोशाख होऊ शकत नाही। सध्या विरोधकांची अवस्था ठिगळ्यांच्या पोशाखासारखी झाली आहे। हे चित्र बदलायचे असेल तर काँग्रेसला उभारी घ्यावी लागेल आणि त्यासाठी कुबड्यांची संख्या कमी करावी लागेल। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।